नांदेड उमरी येथील ऑनर किलिंग प्रकरण. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात एका विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह विहिरीत फेकण्यात आले. घटनेची वेळ आणि ठिकाण ही घटना उमरी तालुक्यात घडली. गुन्ह्याचे कारण: मृत मुलगी 19 वर्षीय विवाहित होती. तरीही तिचे तिच्या 18 वर्षीय प्रियकरासोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबाने तिला तिच्या प्रियकरासोबत एका संशयास्पद स्थितीत पाहिले. त्यांच्या मते यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा ऑनर कमी झाली. आरोपी एकस या प्रकरणात मुलीच्या वडिलांसह इतर 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला मुलीच्या वडिलांनीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या गुन्ह्याची कबुली दिली होती. परंतु पुढील तपासात असे समोर आले की त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि वडील देखील या गुन्ह्यात सामील होते. गुन्ह्याची पद्धत: मुलीच्या सासरचे लोक बाहेर गेल्यावर तिने तिच्या प्रियकराला भेटायला बोलावले होते. ते दोघे एकत्र असतानाच सासरचे लोक अचानक परत आले. त्यांनी दोघांनाही दोरीने बांधले. त्यानंतर मुलीचे वडील आणि इतर आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचे हात बांधून त्यांना एका विहिरीत फेकून दिले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि आरोपींना अटक केली. त्यांच्यावर हत्येचा मर्डर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ऑनर किलिंगचे एक प्रमुख उदाहरण मानले जाते, जिथे कुटुंबाची इज्जत, प्रतिष्ठा जपण्याच्या नावाखाली व्यक्तीच्या हक्कांचे आणि जीवनाचे उल्लंघन केले जाते.